महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहाजी. अरे ए रामा जिरहाजी. जिर 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 जिरहाजी. डौल शिवाराच सोन पोशिंद्याच तू इमान. कैलासाला शंभोदी तुझा जय जयकार. पंढरीच्या पालखीची वारी तुझ्या खांद्यावर. पाय गुणी जोडैसी धन्य काळरान. मरणाच्या शर्यतीत तुझ्या शर्यतीचं गाण. खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान. नमस्कार, मी सागर विलास पाटील, नेरली तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. हा आमचा रुबाब हा बैल आहे. आत्ता याने 5वा दात लावलेला आहे. साधारण ह्याच्याकडून एक 97-98 आता गायी भरलेल्या आहेत आणि आता एक 2 ते 3 महिने झाले ह्याच्या पैदास चालू झालेल्या आहेत. पैदास हे अतिशय सुंदर मापाला फुल. जशी ह्या बैलाला पोळी आहे, म्हणजे ह्याला पोळी काय वरच नाही आहे, तशीच आता ह्याच्या पैदाशीचे ज्या गायी बैलावरती वासरू टाकतात त्यांचे मात्र सेम असे वासरू पडल्यात. आता आमच्या घरच्या लावण्या गाईला आम्ही हा बैल लावला होता. तर आपल्या घरी एक छोटा रुबाब अनेक जन्म झाला आहे. आज तो 38वा दिवस आहे त्याचा. त्याचं पण शरीरयष्टी किंवा त्याची राहण्याची पद्धत पूर्णपणे ह्या रुबाबसारखीच आहे. आणि बऱ्याच ठिकाणी ह्याच्या कालवड्यांनी खोंड पडलेले आहेत, ते सेम रुबाबसारखे पडले आहेत. फुलेवाडीचे गवळी संजय गवळी साहेब म्हणून आहेत. यांच्याकडे पण एक अतिशय सुंदर आणि मापाला अतिशय म्हणजे बॉडी स्ट्रक्चर तिचं खूप छान अशा लेवलचं. तिच्या गाईला दूध चांगला आहे, त्यामुळे तिची तब्येत अतिशय सुंदर झालेली आहे. आणि परवा सत्तेची कृषी परिषदेमध्ये त्या छोट्या वासरात सुद्धा 2रा नंबर आलेला आहे. सर, आता आम्हाला एक विचारायचं आहे की समजा आमच्याकडे एखादी सर्वसाधारण गाई आहे किंवा आमच्याकडे जी काही पहिल्या 2ऱ्या वेताला गाय आहे, तर तिला भरल्यानंतर होणारं वासरू हे प्रदर्शन किंवा होणारा खोंड वळू क्षेत्रामध्ये किंवा आता बऱ्याचदा लोकांना सुंदरता पण जास्त हवी, तर त्या दृष्टीने कुठल्या गायी भरल्या पाहिजे इकडे लोकांनी? आता कसं आहे, गाय सुंदर किंवा गाईचं मेन स्वभाव कसा पाहिजे की जो बैल भरवणार त्या बैलावर जर टाकत असेल तर 100% वासरू हे परफेक्टली पडणार. आणि ह्याचा खोंड अतिशय चालाक, म्हणजे समोरून त्याला बघत आलं तुम्ही, त्याच्या गोल गोल फिरला तर ते चेहराच ते दाखवणार, पाठीमागची बाजू दाखवणार नाही, ती बाजूला सरकत राहणार. आणि हरणासारखी म्हणजे चालाकी ह्या यांच्या खोंडामध्ये आहे आता. आणि आता आम्हाला समजा इथे गाय घेऊन यायचं, हा पत्ता थोडासा डिटेलमध्ये सांगा. गोकुळ शिरगाव, आता नेरली आणि तामगावमधील, म्हणजे तामगाव आणि उजवाडीमधील रस्ता आता सध्या विमानतळानं बंद केलेला आहे. त्यामुळं इकडं कोल्हापूरनं कोणी येत असेल तर त्यांनी गोकुळ शिरगाव MIDC जाऊन डायरेक्ट नेरलीला यावं. तामगावमध्ये राहायला आपण सावित्री खिल्लार डेअरी फार्म असं जर गुगलला सर्च केलं गुगल मॅपला तरी तुम्हाला लोकेशन भेटेल. आणि इकडे इचलकरंजी भागाकडनं किंवा इचलकरंजी भागाकडनं आले तर सांगोडे हलसोडे कर द्यावं लागेल. आणि कागलकडून आलं तर डायरेक्ट विकासवाडीमधून डायरेक्ट नेरलीमध्ये येतं किंवा गोकुळगावमधून येऊ शकताय. आम्हाला तुमचा फोन नंबर सांगा सर. 99 22 93 90 90. सर, आत्ता आम्हाला तुमच्या दावणीला ह्याची एक पैदास ती पाहायला मिळेल का थोडंसं? हो. त्याचं विशेष किंवा काय तिकडे जायच्या अगोदर थोडंसं आम्हाला रुबाबच्या शरीराचं, त्याची शरीरयष्टी त्याबद्दल विशेषतः सांगा आम्हाला त्याची. ह्याची उंची आता खूप झाली आहे.
आता माझी उंची 5 फूट 5 इंच आहे, पण माझ्यापेक्षा हा 2-3 इंच पाठीमागल्या बाजूला हाईटला जास्त झाला आहे. आणि रेग्युलर बैलापेक्षा जी लांबी पण खूप आहे. याचे जे खोंड जन्माला येतील ती कुठल्या कामासाठी आपल्याला जास्त फायदेशीर ठरतील? चालकपणा एवढा हरणासारखा की याला म्हणजे आमच्या वासराला काळं कापड चालतच नाही, म्हणजे एवढं हे आहे. तर फक्त एक व्हिडिओ म्हणजे 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तो आम्ही मध्ये शेअर केला होता तो. तर तो बघून एक शर्यत शौकीन व्यक्तीचा फोन आला होता. त्यांनी डायरेक्ट 1,51,000ची त्याला मागणी केलेली आहे. आणि आणि आपण गाय भरण्याचे किती घेतो? ह्या बैलाच्या मी 2100 रुपये घेतोय. आणि लांबून जर गाय आली म्हणजे अंतर खूप असेल, आता परवा 100 किलोमीटरवरून गाय आली होती, तर त्यावेळी आम्ही त्यांच्या स्वखर्चाने द्या म्हणून पेमेंट घेतलेलं आहे. त्यावेळी प्रवास खर्च वगैरे जास्त होतो, त्यामुळं तेवढं सहकार्य केलेलं आहे. आता बऱ्याचदा काही अडचणी अशाही निर्माण होतात की गाय येते पण गाय कधी कधी गाभण राहत नाही, मग त्याच्यावर आपण गाई मालक लांबून येतात, मग त्यांना काय सल्ला देऊ शकतो की काय काळजी घेतली पाहिजे? कसं आहे, अशा काही गायींचा प्रॉब्लेम आहे, त्यांना त्यावेळी आम्ही सांगतोय की तुम्ही सर्वप्रथम डॉक्टर सल्ला घ्या. तर तिने काही थोडंसं इंजेक्शन आणि झाल्यानंतर पण इंजेक्शन अशा गोष्टी करून, म्हणजे बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम येतोय. लोकलला जे आहे ते नेक्स्ट टाइम ज्यावेळी एक महिन्यात 1.5 महिन्यात 2 महिन्याच्या आत जर आलीत तर त्याचं आम्ही पेमेंट घेत नाही. पण शक्यतो अशा गायी ज्यांच्या प्रॉब्लेम आहेत त्यांचं पण आम्ही थोडंसं औषधोपचार आणि थोडंसं गायडन्स करून तो प्रॉब्लेम पण बऱ्याच लोकांचा आम्ही सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे सर, रुबाब असाच राहू द्या, आपण ते वासरू बघून परत येऊया इकडे. चला. ह्या गाईला पण भरवलं आहे बघा आता. ओके. हां आता हिचं पहिलंच वेत आहे. हां, हिचं पहिलंच वेत आहे. ह्याचं डोळा जेवण होईल चांगलं. हां, गाप 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 जरा आता खराब किती झालं. दाती गाय ही? दुसरी आहे ना, 2 दाते. हे आता वासरू जी आहे तिची बहीण थोरली म्हणायची. ओके. हिंदवी. तुम्ही पहिला घ्या त्याला. प्रभाव ऐ हाव हाव ऐ ऐ चल उठ चल चल. जर कापड घे बा जरा. Hey, हो हो hey, या. आता सर हे किती दिवसांचं वासरू आहे? ह्याचा 28 नोव्हेंबरचा जन्म आहे, संध्याकाळी म्हणजे रात्री 10 वाजताचा. आता आज 7 तारीख, 38 दिवस झालेला आहे त्याला. आता याचा जन्म आता थोडंसं आम्हाला ही माहिती सांगू शकता की वासराचा जन्म झाल्यानंतर मग वासराची कुठली काळजी किंवा त्याला गाईचं तिचं दूध किती असतं किंवा काय थोडंसं, कारण बऱ्याचदा काय काय अडचणी निर्माण होतात वासरू झाल्यानंतर, गाईला दूध कमी असतं किंवा काय, किंवा आता ह्याचा जो कावरे बावरेपणा आहे तर चंचलपणा आहे, तर कुठली काळजी किंवा काय काय देखभाल घेतली जाते याच्यामध्ये? आता ह्याच्यात सर्वप्रथम गाय व्याल्यानंतर आम्ही त्याचे म्हणजे पूर्वीपास जे नख काढायची पद्धत आहे किंवा तोंडामध्ये मिठाचा आणि गुळाचा खडा देतो, तोंड बांधतो, तोंडामध्ये कापड देतोय आणि नाळ ही जी काळजीपूर्वक म्हणजे नाळ बांधून घ्यायला लागते, म्हणजे जेणेकरून काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून. आणि ह्या चालक वासरांची म्हणजे अडचण काय असते की ही कशी ओबडधोबड पळत असतात, त्यामुळं त्यांना जरा जास्त सांभाळायला लागते. ज्यावेळी आपण त्यांना रिकामं सोडतोय, सकाळी 1 तासभर संध्याकाळी तासभर दूध पिल्यानंतर किंवा दूध प्यायच्या अगोदर थोडा वेळ आम्ही ह्याला सोडत असतोय, पण त्याच्यासोबत 2-3 माणसं असतात की म्हणजे कुठं काय पडापडी होऊ नये किंवा काय होऊ नये याची काळजी घ्यायसाठी काळजी घेत असतोय आम्ही त्याची. आता थंडीचे दिवस आहेत, आता इथं कशा पद्धतीचं नियोजन आम्ही वेगळं काहीतरी गोठ्यामध्ये तुम्ही केले वासरासाठी, काय आहे नक्की? आता ही कच्ची जमीन आहे, म्हणजे कोबा वगैरे काय नाही आणि वारं वगैरे लागू नये म्हणून आम्ही म्हणजे साईडनं पत्रा मारला आहे आणि ह्याचा 400 स्क्वेअर फूटचा हा एरिया आहे. हा ते रिकामा एकटाच असतो ह्यामध्ये. आणि हे पाचड जास्त म्हणजे उसाचा पाला जो आम्ही टाकलेला आहे, ज्याचे करून त्याला ऊब निर्माण होईल म्हणून केलेला आहे.
ह्याला अंदाजे आईचं किती दूध मिळत असेल आणि आपण काही काढतो का तांब्यावर? कसं आहे, जी जनावरे मापाला फुल येतात, ज्या गाईला पोळी नसते त्याला दूध मुळातच कमी असते. तर हिला दूध आता सध्या एक 2-2.5 लिटर आहे, पण ते आम्ही काय घरी काढत नाही. ह्याला म्हणजे पूर्ण ह्यालाच प्यायला देतोय. आणि प्लस ह्याला एक सकाळी 25 ml आणि संध्याकाळी 25 ml बोविग्रो आम्ही चालू केलेला आहे. आणि बाकीचे विटॅमिन्स देतोय थोडेफार. आता हे वासरू तुमचं ठेवायचं नियोजन आहे का काय भविष्यात? हो हो कुठल्या 100% दृष्टीने? हा आमचा म्हणजे दुसरा रुबाबच आहे. आणि जनावरांची आमची अटॅचमेंट खूप म्हणजे फिलिंग जास्त जवळून आहेत, त्यामुळे आता- याला चांगल्या पद्धतीने आम्ही सांभाळणार आहे आणि ह्याला घरीच ठेवतोय. आता बऱ्याचदा आता बरेच शेतकरी काहींना कालवड हवी असतं, खोंड हवं असतं. जर आम्हाला रुबाबचा हम्म. जर एखादं कालवड किंवा खोंड पाहिजे असेल तर मग आम्ही गाय तर भरवू किंवा एखादं काय तर काय काय केलं पाहिजे? कुठे मिळू शकतं आम्हाला? आता बऱ्याच ठिकाणी पैदाशी पडलेले आहेत, पण आता बरीच मंडळी द्यायच्या मूडमध्ये नाही आहे, कारण एवढं रोप चांगलं आहे. पण असं काही झालंच तर आम्हाला फोन करतात द्यायचे असेल तर आम्ही हे करेन, त्यावेळी सांगेन तसं. गप 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 गप. फुल रुबाबचं हे हां. आता हिथं जेव्हा आतमध्ये वासरू एकटा असते, बाकी कसली अडचण नाहीये ह्याच्यामध्ये? नाही नाही, काय अडचण नाही. गप गप. ए ठीक आहे सर, आपण परत एकदा रुबाबकडे जाऊया तिकडे. चला तुम्ही चला, नाहीतर हे करणार. ऐ हा हा. चला ये बाहेर, चला चला ये, जाऊ जाऊ, चला चला. चला जावा. जाते 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 उडी मारून. जाते जाते जाते. ही जी गाय आहे, ही आई आहे, ती तिकोड लाईनची आहे. हा. आता हे कितवं वेत आहे हे वासरू आता झालं या गाडीचं? तिसरं वेत आहे. आता सकाळचं किती वाजता पाचतो आणि संध्याकाळी किती वाजता? सकाळी ह्याला 7 वाजता पाजतोय. मग आता आपण ह्याला वर्ण पण थोडंफार दूध हो पाजतो. हो हो देत आहे. मग आता 7 वाजता पाजल्यानंतर परत वर्ण 9च्या दरम्यान देतोय आणि परत. पण आता वर्ण पाजत असताना दूध ते पचतंय का नाही हा पचतंय? मग हे थोडं थोडं कसं- पहिला एक 100 ml दिलंय, 200 ml दिलं, असं करत करत आता जरा आहे, आता एक अर्धा लिटर पण आहे तो आता. नाही, पण समजा पचलं नाही तर ते कसं शेणाचं काय काय नाही लगेच म्हणजे त्याला पोट बिघडते जाणवते आपल्याला ते. म्हणजे शेणा वाटे हा हे कळतं येतं. कळतं कळतं. आणि कसं आहे, माप चांगला असल्यामुळं त्याला दूध हे लागतेच, हे लक्षात येते लगेच. किती वाजता झालंय दिवसातल्या काय वेळ? रात्री एक 10च्या दरम्यान झालेला आहे. आता वासरू जेव्हा होणार हा. तेव्हा आपल्याला त्या दिवशी माहिती होतं आपण इथे हो हो होतो. हो हो. गायीच्या म्हणजे हालचालीवरून थोडेसे कास चांगली जोरात केलेले असते, लक्षात येते त्या दिवशी. रुबाब, ऐ हाव, ऐ. तुमचा हात नाही येते घ्या. हा नाही नाही नाही. तर मंडळी, सध्या आपण अशा प्रकारे कोल्हापूरच्या जवळ नेरली गावामधील श्री सागर पाटील यांच्या दावणीच्या
जातिवंत सुंदर अशा रुबाब नावाच्या वळू बैलाची माहिती पाहिली आणि त्यानंतर त्यांच्याच दावणीला आपल्याला रुबाबचं एक जातिवंत वासरू पाहायला मिळालं, त्या संदर्भात माहिती पाहिली. आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रुबाबच्या मोठ्या प्रमाणात कालवड आणि खोंड ही पैदास आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आवर्जून आता तसं पाहायला गेलं तर आज प्रत्येकाची इच्छा आहे की नुसतंच मला खिलार नको आहे, तर एक सुंदर जातिवंत खिलार आज पाहिजे, आज प्रत्येकाची इच्छा आहे. नाही तर ह्याच्या अगोदर बऱ्याचदा असं व्हायचं की नुसतंच पैदास घ्यायची, पण आता सुंदरता पण प्रत्येकाला हवी आहे. तर याचं एक उत्तम उदाहरण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच आवर्जून आपली गाय नैसर्गिक रेतनासाठी रुबाबकडे घेऊन या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तसं पाहायला गेलं तर आज आपल्याला कालवड मिळत नाहीये. बऱ्याचदा कालवड असेल किंवा गाय आहे का नाही याच्यासाठी देखील चॅनलला फोन येत असतात. त्याच्यामुळं त्यांनी जसं सागर पाटील सरांनी जसं सांगितलं की तुमच्या गायीची जर काही गायी हे बैलावर वासरू देतात, त्यामुळे तुमच्या गायीची जर ती कला असेल तर आवर्जून एक आपल्या दावणीला रुबाबच्या वंशावळीतली एक कालवड तर नक्कीच आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एक पैदास घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अशाच प्रकारची आपण अधिक माहिती पाहत राहू. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मालकांचा नंबर आणि गुगल लोकेशन आहे तुम्हाला येथे येण्यासाठी. खूप खूप धन्यवाद मंडळी. खिल्लार महाराष्ट्राची शान